शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक या सगळ्या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। खरं तर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात आता येत्या बुधवारी म्हणजेच येत्या 21 जानेवारीला ही सुनावणी होईल। निवडणूक चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात या सगळ्या मुद्द्यावर सुनावणी होणार आहे। अंतिम सुनावणी ही असेल सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठ सलग 2 दिवस यावर युक्तिवाद करतील। न्यायालयानं नोव्हेंबरच्या सुनावणी दरम्यानच या सगळ्या मुद्द्यावर स्पष्टता दिलेली होती। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा याचा अंतिम फैसला या सुनावणीनंतर होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर तिथं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुद्धा येत्या बुधवारीच म्हणजेच 21 जानेवारीला सुनावणी होणार आहे। अजितदादांच्या आमदारांना पात्र ठरवण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेले आहे। जयंत पाटील यांच्याकडून या सुनावणीकडे देखील सगळ्यांच्याच नजरा आहेत। शिवसेनेच्या सुनावणीनंतर राष्ट्रवादीच्या सुनावणीला संध्याकाळच्या सत्रात सुरुवात होईल असं म्हटलं जात आहे। मंत्री नितेश राणे यांनी खासदार संजय राऊतांवर पलटवार केलाय। संजय राऊत आपले नगरसेवक आपण सांभाळावेत असं ते म्हणतायत। राजाराम राऊतकडे आणि त्याच्या नेते मंडळीकडे त्याच्या मालकाकडे आता काय पर्याय राहिला आहे? नाक घासून येण्यापेक्षा त्यांना नाकच घासायला लागणार। पाठीतला कणा राहिलाय का उद्धव ठाकरेचा? म्हणजे राजाराम राऊतनी आणि त्याच्या मालकाने स्वतःचे नगरसेवक सांभाळावे, स्वतःच्या बुडाखाली लागलेली आग सांभाळावी, धुमाकूळ भिजवावी आणि मग आमच्या घरामध्ये बघावं ना। तुमचे जे आले ते मला सांभाळा, ते तुमच्या संपर्कात राहतील का? आणि भाजप बसून तू थेट दिल्लीची वाचा करू नकोस। महायुती आमची भक्कम आहे। मुंबईचा महापौर हा हिंदूत बसणार, मराठीत बसणार आणि तो महायुतीचाच बसणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।